गोष्ट सिंपल तरी कॉम्प्लिकेटेड आहे. एक पडकं जुनं थिएटर, एक वेडावलेला बाप म्हणजे जावेद जाफरी, त्याचा मुलगा आणि थिएटरमध्ये लपलेलं 40 किलो सोनं. या सोन्याच्या लोभापायी 4 लोक एकत्र येतात आणि मग सुरू होतो छळ, कपट आणि मायेचा खेळ. याची जमेची बाजू म्हणजे ॲटमॉस्फिअर. राही बर्वे हे अंधाराचे बादशाह म्हणून ओळखले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे की ॲक्टिंग. जावेद जाफरीची एकदम खतरनाक ॲक्टिंग आहे. अंगावर काटा आणण्यासारखे काही सीन्स आहेत. सोबत वीणा जामकर आणि मोहम्मद समद यांचं एक नॅचरल पेस दिसून येतो. दुसरं म्हणजे डायरेक्शन आणि म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक ही जुन्या थिएटरचा फील येतो, जो तुम्हाला अक्षरशः खुर्चीवर खिळवून ठेवतो. पण थांबा, हा फक्त मसाला चित्रपट नाही आहे. जर तुम्हाला फास्ट पेस आणि ॲक्शन आवडत असेल तर हा चित्रपट थोडासा स्लो आणि बोरिंग वाटू शकतो. हा कमर्शियल मूवी नाही आहे, एक आर्ट सिनेमा आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवून तुम्हाला बघावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर मायासभा हा एक एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला सायकोलॉजिकल थ्रिलर किंवा वेगळं काय बघायची जर इच्छा असेल तर हा मस्ट वॉच आहे. हा मूवी 3.5 स्टार डिझर्व करतो. तुम्ही मायासभा बघितलं का, की अजूनही तुंबटच्या प्रेमामध्येच आहे, हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.